सख्या रे भाग 118 मनवीरच्या हॉटेलवर पोहोचल्यावर अबीरने स्वतः गाडी पार्क केली आणि बाहेर जाण्यापूर्वी नैनिकाला फोन करून विचारले, कुठे आहेस? हॉटेलच्या व्हीआयपी एरियात. अबीरच्या कानावर एक मंद आवाज आला, जो ऐकून अबीरने कानावरून फोन काढला आणि गाडीतून उतरून हॉटेलच्या प्रवेशद्वाराकडे निघाला. आत जाऊन त्याने आजूबाजूला पडलेल्या वस्तू किंवा लोकांकडे एकदाही डोक वर केलं नाही. व्हीआयपी एरियात फक्त 2च टेबल्स होते. त्यांच्या जवळ 4 खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. तिथले लाईट आणि डेकोरेशन हॉटेलच्या बाकीच्या एरियापेक्षा जास्त सुंदर आणि आकर्षक डिझाईन केलेले होते. दार उघड होतं त्यामुळे अबीर तिकडे गेला. कुठलाही आवाज न करत तो उभा राहिला. मग त्याला नैनिकाचा आवाज आला, जी त्याच्या समोर बसलेल्या राजवीला म्हणाली, मला माहित आहे की तुला अबीर आवडतो आणि मी त्याला मिळवण्यासाठी तुझी मदत करू शकते. नैनिकाचं बोलणं संपताच तिच्या मागून राजवीच्या हसण्याचा आवाज आला. त्यानंतर ती म्हणाली, आणि तू असं का करणार? मला चांगलं माहित आहे तुला मी अजिबात आवडत नाही. तुझं बरोबर आहे, मला तू आवडत नाही. पण मी तुझ्यापेक्षा अक्षराचा जास्त तिरस्कार करते. काही गोष्टी आहेत ज्यांचा मलाही शोध करायचा आहे आणि असंही आता आपलं नातं बदललं आहे. म्हणून आपण दोघांनीही एकमेकांना साथ द्यायला हवी. नैनिकाचं बोलणं ऐकून राजवी बराच वेळ तिच्याकडे संशयास्पद नजरेने पाहत काहीतरी विचार करू लागली. बराच वेळ शांतता जाणवत नैनिकाने तिची बॅग घेतली आणि उठून म्हणाली, तुला माझ्यावर विश्वास नाहीये असं वाटतंय बरोबर? म्हणून मी निघते. नाही थांब. राजवीने तिला थांबवलं आणि तिची खुर्ची तिच्या जवळ ओढली. ठीक आहे, मलाही अक्षरा अजिबात आवडत नाही. ती इतकी निरागस दिसते पण आतून ती चलाख लोंबडी आहे. अबीरला मिळवण्यासाठी त्याच्या सोबत एक रात्र घालवली. कॅरेक्टरलेस बीच. दाराजवळ उभ्या असलेल्या अबीरने अक्षराच्या बाबतीत असे शब्द ऐकले तेव्हा रागाच्या भरात त्याची बोट मुठीत घट्ट झाली. तरीही त्याने पुढे ऐकण्याशिवाय कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. इथली चांगली संधी पाहून नैनिका कृत्रिमपणे म्हणाली, तुला माहित आहे अक्षरा अबीरला घटस्फोट देण्याच्या विचारात आहे. मला वाटतं की ती लवकरच तुझ्या मार्गातून निघून जाईल. मी तिच्याशी मायराच्या पार्टीत बोलले होते. तिला वाटलं की मी तिची मैत्रीण झाली आहे. त्या रात्री ती ड्रँक होती. तिने मला सांगितलं ती अबीरकडून डायव्हर्स घेणार आहे कारण अबीर तुझ्यावर प्रेम करतो. तू असं काय केलं की तिने यावर विश्वास ठेवला? जास्त काही नाही. जेव्हा आम्ही बंगलोरला बिझनेस ट्रिपला गेलो होतो, तेव्हा एक फॉरेन इन्व्हेस्टर अबीरच्या नवीन कंपनीत गुंतवणूक करायला आला होता, ज्याच्या मीटिंगमध्ये फक्त तो आणि मी गेली होती. त्यानंतर मी अक्षराला सांगितलं की मी आणि अबीरने हॉटेलच्या खोलीत काही वेळ एकांतात घालवला आणि त्या रात्री नंतर मी कंट्रासेप्टिव्ह पिल्स घेतल्याचं नाटक केलं. हे बोलून तिच्या ओठांवर विजयी हसू उमटलं. पण ती अबीरला इतक्या लवकर सोडण्याचा निर्णय घेईल असं मला वाटलं नव्हतं. मला वाटलं की ती हरामखोर माझ्या अबीरला नेहमी चिकटून राहील. हे चांगलं झालं की ती त्याच्यापासून दूर होते. राजवीचे हे शब्द ऐकून दारात उभा असलेला अबीर बाहेर आला आणि राजवीने त्याच्या चेहऱ्याकडे पाहण्याआधीच त्याने तिचा हात धरला आणि तिला खुर्चीवरून उचलला आणि तो ढकलत ओरडला, अक्षरा आणि माझ्यामध्ये तुझ्या या फालतू आयडिया आणण्याची हिंमत कशी झाली तुझी? भिंतीवर डोकं आदळल्याने राजवीच्या कपाळातून रक्त येऊ लागलं. त्यामुळे तिने तळहाताने कपाळ दाबलं आणि खाली जमिनीवर बसून अबीरकडे बघू लागली. इकडे कधी आलास? असं ते अचानक म्हणाली आणि तिने नैनिकाकडे पाहिलं आणि रागाने ओरडली, हे सर्व तू केलं? मी अबीरच्या नजरेत पडावं म्हणून मुद्दाम इथे बोलावलं ना? हे बघ तू आधीच पडली आहेस. मी फक्त अबीरला माझा गिल्ट कमी करण्यासाठी मदत करत होती. मला या सगळ्यामध्ये पडायचं नाही. म्हणून आता मी निघते. अबीर तू काळजी घे. तर तुला हवं असेल तर मी तुला अक्षराला खरं सांगायला मदत करू शकते, नैनिका म्हणाली आणि तिची बॅग मनगटावर लटकवत तिथून निघू लागली. त्याच क्षणी राजवी पुन्हा ओरडली, मी तुला माझ्या भावापासून वेगळे करेन. तू पण अक्षरासारखी फसवीत आहेस. राजवीकडे पाहून हसत नैनिकाने जाण्यापूर्वी डोळ्यांवर गडद चष्मा लावला आणि दाराची कडी धरली आणि म्हणाली, तुला मनवीरच्या नजरेतून पडायचं नसेल तर माझ्या कुटुंबापासून दूर राहा. तुझ्या स्थितीची दया बघून मी याबद्दल घरी काहीही सांगणार नाही. यू बीच. राजवी ओरडली.
मग तिला अबीरची पावलं तिच्या दिशेने सरकताना ऐकू आली. त्यामुळे तिने नैनिकावरून नजर फिरवली आणि अबीरच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याचे हावभाव बिघडले आणि बोटे घट्ट होऊन त्याच्या रागाचा पुरावा देत होती. दात घासत त्याने राजवीला विचारलं, तुझ्यामुळेच आज तिने हे पाऊल उचललं. मग यात काय मोठी गोष्ट आहे? गेली 15 वर्षे मी तुझ्यावर प्रेम करते. अबीर, तिला डायव्हर्स दे. मी वचन देते की मी तुला तिची उणीव भासू देणार नाही. मी तुला सर्व सुख देईन. तू माझ्यावर कधीच प्रेम केलं नाही. तू फक्त तुझ्या हट्टात होती. मला मिळवण्याचा हट. अबीर रागाने ओरडला. तू याला काहीही म्हण. हट तर हट. मला तू हवा आहे. प्लीज तिला डिवोर्स दे आणि माझ्यावर प्रेम कर. कोसळणारे अश्रू पुसत राजवीने विनवणी केली. ना तिच्या अश्रूंचा ना तिच्या शब्दांचा अबीरवर काही परिणाम झाला. तुझ्या जिद्दापलीकडे तू कधीच पाहिलं नाही. कुणावर प्रेम करणं काय असतं हे तुला कधीच कळणार नाही. तुला त्या समजू शकत नाही. जेव्हा आपल्या हृदयाच्या जवळची व्यक्ती आपल्याला सोडून जाते तेव्हा श्वास निघून गेल्यासारखं वाटतं. हे बोलता बोलता अबीर कुठेतरी हरवल्यासारखं वाटत होता. त्याच्या डोळ्याखाली काही जळजळ जाणवली आणि पुढच्याच क्षणी त्याला त्याच्या गालावर अश्रूंचा थंडावा जाणवला. तो अश्रू राजवीच्या समोर येण्यापासून रोखत त्याने पुन्हा स्वतःला रागाने झाकलं आणि तिथून निघण्यापूर्वी तो म्हणाला, तू एक वाईट स्त्री आहेस, जिच्यावर जगात कोणीही माणूस प्रेम करू शकत नाही. एवढं बोलता बोलता अबीर दारापाशी पोहोचला होता. त्याच क्षणी त्याला पायाला काहीतरी चिकटल्याचं जाणवलं. त्याने खाली पाहिलं तर त्याला रक्ताने माखलेले 2 बारीक हात दिसले. अबीर, प्लीज एकदा माझ्यावर प्रेम कर. कमीत कमी प्रयत्न तरी कर. मी तुला सोडून जाणार आहे. असं म्हणत तिने कसतरी स्वतःला उभं केलं आणि अचानक अबीरचा चेहरा तिच्या तळहातावर घेऊन त्याच्या ओठांकडे सरकू लागली आणि पुढच्याच क्षणी अबीरने तिला नकार दिला आणि फ्लोरवर ढकललं. बघतेय ना स्वतःला की तुझी जागा कुठे आहे. त्यामुळे तुझी ही जागा कधीही विसरू नको. दुसरीकडे बिर्ला मॅन्शनच्या हॉलमध्ये चिंतेत बसलेल्या आरोहीने अचानक दारावर काहीतरी पडल्याचा आवाज ऐकून डोक्यावरून हात काढून घेतला. धावत धावत तिने दरवाजा उघडला आणि नील खाली पडलेला दिसला. अधिक दारू प्यायल्यामुळे त्याचे डोळे लाल झाले होते आणि त्याचं शरीर त्याच्या नियंत्रणात नव्हतं. खूप धडपड करून आरोही त्याला कसंतरी उचलून वरच्या खोलीत घेऊन गेली. त्याला बेडवर झोपवलं. तिने त्याचे जोडे काढले आणि त्याच्या शेजारी ठेवले आणि त्याच्या बाजा बसून त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, तुम्ही आत आलात ही काय स्थिती आहे? नशेत असल्याने आरोहीकडे बघत नील दबक्या आवाजात म्हणाला, मी कुठे आहे? तुम्ही तुमच्या घरी आहात. हे माझं घर आहे. तू कोण आहेस? मी आरोही आहे. तू खूप सुंदर दिसते. तुझ्यासारखीच मुलगी माझी गर्लफ्रेंड आहे. ती तुझ्यासारखीच खूप गोंडस आणि सुंदर आहे. नील म्हणाला, मग तिच्याशी ब्रेकअप करा आणि मला तुमची गर्लफ्रेंड बनवा. आरोही लगेच म्हणाली, नाही. नील नाराजीने म्हणाला. त्यावर आरोही हसली आणि त्याला ब्लँकेटने झाकून म्हणाली, मग तुम्ही आता रेस्ट करा. मी उद्या सकाळी तुम्हाला भेटायला येईल. तिचं बोलणं संपवून ती मागे वळताच नीलने तिचं मनगट पकडून तिला बेडवर खेचलं. मानेखाली हात ठेवत आरोहीला जवळ खेचलं आणि ऑक्टोपस सारखं तिला चिटकवत कुजबुजला, अजून नको जाऊस. थोडा वेळ माझ्यासोबत राहा. मी घरी उशिरा गेल्यावर. हे बोलून आरोही गप्प झाली. तिने नीलचा चेहरा पहिल्यांदाच इतक्या जवळून पाहिला होता. त्याच्या मऊ ओठांना बोटांनी स्पर्श केल्याने तिला नील सोबत तिचं पाहिलं की साठवलं. त्यामुळे तिच्या हृदयाचे ठोके अनियंत्रित वाढले आणि तिचा श्वासोच्छवास अनियंत्रित झाला. इतक्या अस्वस्थतेतही ती नीलला यापेक्षा जास्त चिकटून राहू शकली नाही. म्हणून तिने स्वतःला वेगळं केलं आणि कठोरपणे म्हणाली, मला जायला हवं. तुम्ही आराम करा. गुड नाईट. आरोहीच्या चेहऱ्यावरचा घामाचा थेंब पाहता नीलने घड्याळात पाहिलं. रात्रीचे 11 वाजले होते. बेडवरून खाली उतरल्यावर अर्ध्या मिनिटाने नील शांत उभा राहिला आणि म्हणाला, मी तुला घरी सोडतो. तुम्ही नशेत आहात. मी कॅब बोलवते आणि जाते. तुम्ही काळजी करू नको. असं म्हणत आरोही पटकन खोलीच्या दाराकडे धावली आणि अस्वस्थतेमुळे ती घुटमळत विरुद्ध दिशेला वळू लागली. त्याच वेळी एका क्षणी तिला नीलचा हात आपल्यावर आल्याचा भास झाला आणि दुसऱ्याच क्षणी तो तिच्या कानात कुजबुजला, तू थांबू शकत नाही कक. खूप उशीर झाला आहे.
नीलच्या आवाजाने आरोहीने थोडंसं डोकं फिरवलं. नीलला बघून तिच्या हृदयाचे ठोके पुन्हा एकदा नियंत्रणाबाहेर गेले. ती पुन्हा दाराकडे वळली. काही बोलायला तोंड उघडण्याआधीच नील म्हणाला, "बस, जाऊ नको." असं म्हणत नीलने तिला हाताशी धरलं आणि खाली वाकून तिच्याकडे आणि तिच्या ओठांकडे 5 सेकंद एकटक पाहत राहिला. नीलचा हलकासा स्पर्श आरोहीच्या हृदयाला असाच स्पर्शून गेला की एक खळबळ उडाली. तिने तिचे दोन्ही तळवे मुठीत घेतले. स्तब्ध उभी राहून ती ना नाकारू शकली, ना ती नीलला स्वतःपासून दूर करू शकली. हळूहळू ती नीलच्या डीप होत जाणाऱ्या किसमध्ये साथ देऊ लागली. आरोही नीलच्या हळूवारपणासमोर पूर्णपणे विरघळली. तोपर्यंत नीलने तिला बेडवर आणलं. घरातील लाईट कशी गेली ते माहिती नाही. अंधार पडल्यावर क्षणभर आरोहीच्या ओठांवरून नील वेगळा झाला. पण काही वेळातच तो आरोहीच्या चेहऱ्याला स्पर्श करू लागला. ती काळोखी रात्र त्या दोघांसाठी खास बनली होती. रात्री जेव्हा आरोही उठली तेव्हा तिला बेडवर ती एकटी दिसली. तिचे कपडे जे काल रात्री जमिनीवर पडलेले होते ते तिच्या उशावर गुंडाळून होते. ती नीलला शोधू लागली. बराच वेळ झाला तरी नील दिसला नाही. ती बेडवरून खाली उतरली आणि बाथरूमच्या दिशेने निघाली. दार ठोठावत तिने त्याला हळूच हाक मारली, "नील, तुम्ही आत आहात का?" कसलाही आवाज न आल्याने तिने हलक्या दाबाने दरवाजा ठोठावला. त्याच क्षणी दार आपसुकच उघडलं. नील आतही नव्हता. ती पुन्हा बेडच्या दिशेने गेली आणि पटकन कपडे घालू लागली. त्याच क्षणी काहीतरी पायाजवळ पडलं. तो पांढरा कागद होता ज्यावर नीलच्या हस्ताक्षरात काहीतरी लिहिलं होतं. तो कागद उचलण्यापूर्वी आरोहीचे हात थोडे थरथर कापले. काल रात्री तिने नीलवर विश्वास ठेवला होता आणि तो विश्वास तिच्या हृदयात दुखायला नको होता. या भीतीने की काल रात्री जे काही घडलं नील एक्सेप्ट नाही करणार. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. तरीही तिने तो कागद उचलला आणि मनातच ती नीलचे त्यावर लिहिलेले शब्द वाचू लागली. काल रात्री सर्व काही माझ्यासाठी खूप खास होतं. या घटनेनंतर मी पळून गेला असं वाटून घेऊ नको. आईमुळे मी सध्या खूप अस्वस्थ आहे. म्हणूनच मला काही दिवस एकट राहायचं आहे. मी तुला येत्या 5 महिन्यांत भेटेन आणि आपण लग्न करूया. पण मी मुंबईला येईपर्यंत प्लीज स्वतःची काळजी घे. तू उठली असती तर जाणं अवघड झालं असतं. म्हणून मी निघतो आहे. नीलचं पत्र वाचत असताना आरोही बेडवर बसून लहान मुलासारखी रडू लागली. जरी नीलने तिला वचन दिलं होतं की तो तिच्याशी लग्न करेल, तरीही तिला वाटतं होतं की नील कालच्या घटनेसाठी गिल्टी फील करत आहे. सकाळी डोळे उघडल्यावर नील तिच्या शेजारी पडलेला असता आणि नंतर तिला सोडून गेला असता तर कदाचित तिला असं वाटलं नसतं. पण त्याच्या अशा जाण्याने ती खूप निराश आणि एकटी झाली. जुहू गार्डनपासून 30 मिनिटांच्या अंतरावर पश्चिम अंधेरीच्या एका मोठ्या इमारतीच्या 7व्या मजल्यावर एक सुंदर नावाची पाटी होती. त्यावर काळ्या आणि मोठ्या अक्षरात स्वीट होम लिहिलेलं होतं. आतमध्ये एक छोटीसा हॉल आणि त्याला लागूनच एक मोकळं स्वयंपाकघरही दिसत होतं. त्यात एक 60 वर्षांची बाई आपल्या कामात व्यस्त होती. हॉलमध्ये आणखी 2 छोटे सोफे आणि टेबल, समोरच एक जेवणाचं टेबल होतं. त्यावर नाश्ता देताना त्या बाईने हाक मारली, "अक्षरा बेटा, ये नाश्ता कर." फ्लॅट खूपच छोटा होता. फक्त 3 खोल्या होत्या. त्यापैकी सर्वात खालच्या खोलीत अक्षरा राहत होती. तिच्या शेजारीच असलेल्या खोलीत तिची केअरटेकर मिनू आदित्यने भाड्याने ठेवली होती. तत्काळ रोजच्या प्रमाणेच सकाळी उठल्यावर अक्षराने खोलीच्या 3ही खिडक्या उघडल्या. सकाळच्या थंड वाऱ्याबरोबरच कोमट सूर्यप्रकाशही खोलीत येऊ लागला. जोपर्यंत काळजीवाहूचा आवाज तिच्या कानापर्यंत पोहोचला, ती खिडकीकडे तोंड करून रस्त्याकडे पाहत राहिली. तिचं पोट आता थोडे बाहेर दिसत होतं. मॉर्निंग सिकनेसने तिला आराम मिळाला होता. पण हाताला पायाला सूज येऊ लागली होती. तिला तिच्या पोटातल्या बाळाच्या हालचालींमुळे जाणवणारा आनंद तिला तिच्या होणाऱ्या सर्व वेदना आणि समस्या समोर विरून गेला होता. या 2 महिन्यात एकही क्षण असा गेला नाही जेव्हा तिला अबीरची आठवण आली नसेल. एकही क्षण असा गेला नाही जेव्हा तिच्या मनात अबीरच्या प्रेमाची तळमळ निर्माण झाली नसेल. तिच्या चेहऱ्यावरचं हसू कुठेतरी अबीरच्या सोबत होतं. हॉलमध्ये अक्षराने ठेवलेला दुपट्टा उचलला आणि दोन्ही खांद्यावर ओढून पोट झाकलं. ती डायनिंग टेबलवर पोहोचली तोपर्यंत तिच्या केअरटेकरने तिच्यासाठी खुर्ची बाहेर काढली होती. "थँक्स आंटी," अक्षरा बसल्या बसल्या म्हणाली.
केअरटेकर हसली आणि तिच्या प्लेटचं झाकण काढत म्हणाली, तुम्ही अगोदर चांगला नाश्ता करा, मग आपण फिरायला जाऊ. मग तुम्ही पण बसून जेवण करा. अक्षरा तिचा चमचा हातात घेत म्हणाली. हो. केअरटेकरने उत्तर दिलं आणि स्वतःसाठी ही प्लेट सेट करायला सुरुवात केली. आता तुला सकाळी उलट्या होणे बंद झालं आहे. तुला आणखी काही खायचं आहे का? मी उद्या तेच बनवेल. नाही, घरी जे काही आहे तेच बनवा. प्रेग्नन्सीमध्ये जेवणाचे नखरे करण्यामार्गाईतपत मी काही स्पेशल नाहीये. ज्याने माझे नखरे सहन करायला हवे तो माझ्यासोबत नाहीये. अक्षराच्या डोळ्यात अडकलेले अश्रू ओघळण्याआधीच तिची केअरटेकर खुर्चीवरून उठली आणि अक्षराच्या खांद्यावर हात ठेवत ती म्हणाली, तू म्हणाली होतीस ना की पुन्हा दुःखी होणार नाहीस. मी दुःखी नाहीये. तुम्ही नाश्ता करा. असं म्हणत अक्षराने तिचा हात धरला आणि बळजबरीने हसून डोळे मिचकावले. एकदा ती बसली तेव्हा अक्षरा पुन्हा म्हणाली, तुम्ही इथे आल्या तेव्हापासून मी तुम्हाला एकदाही फोनवर बोलताना किंवा घरच्यांना भेटायला सुट्टी घेताना पाहिलं नाहीये. सिनियर आदित्यने तुम्हाला असं करण्यापासून रोखलं आहे का? नाही. ते असं का करतील? मी त्यांना भेटायला जात नाही कारण माझं कोणती कुटुंब नाहीये. माझे आई आणि वडील आता या जगात नाहीत आणि माझं लग्न झालेले नाहीये. म्हणून मी आता एकटे आहे, फक्त जगत आहे. तुम्ही लग्न का केलं नाहीस? तुमचं कोणावर प्रेम होतं का ज्याच्याशी तुम्ही लग्न करू शकले नाही? अरे नाही बेटा, आई वडिलांची जबाबदारी घेताना मला प्रेम करायला वेळ मिळाला नाही. आणि माझ्यासारख्या गरीब मुलीशी कोण लग्न करेल, म्हणूनच मी अजून म्हातारी बिनलग्नाची आहे. ओह. त्यांचं सगळं बोलणं ऐकून अक्षराने तिच्या तोंडात अन्न भरलं. तेवढ्यात तिनं तो घसाघसा घेतला. तिला पहिल्या नजरेतलं तिचं प्रेम आठवलं. तिच्यावर ओठांवर अनोळखी हसू उमटलं आणि तिचे चमकणारे डोळे साक्षी होते की या क्षणी ती तिच्या आठवणींमध्ये फेरफटका मारत होती. त्या दिवशी एका छोट्या अपघातात तिने अबीरला पहिल्यांदा पाहिलं होतं आणि त्याच वेळी त्याच्या प्रेमात पडली. अक्षरा बेटा, बेटा. त्या सुंदर आठवणींमध्ये तिला त्यांचा काळजीवाहकाचा आवाज ऐकू आला, जो तिला सत्याकडे खेचत होता. अचानक तिच्या ओठांवरचं हसू कुठेतरी नाहीसं झालं आणि ती तिच्याकडे पाहत म्हणाली, मीनू आंटी, तुम्ही खूप नशीबवान आहात की तुम्ही कधी प्रेमात पडल्या नाही. या जगात प्रेमापेक्षा जास्त दुखावणार काहीही नाहीये. डोळ्यात दडलेल्या वेदनांनी थेट अक्षराकडे पाहत केअरटेकर मीनू काहीच बोलू शकली नाही. बराच वेळ उदास शांततेत राहिल्यानंतर तिने अचानक अक्षराच्या ताटात दुसरा पराठा ठेवला आणि म्हणाली, 5 महिन्यांची गरोदर आहे. तरीही तुझ्याकडे पाहून कोणीही सांगू शकत नाही की तू आई होणार आहेस. तू खाण्याकडे लक्ष देत नाहीस. इतक्या महिन्यांत मुली जाड होतात. आता आदित्य बाबू त्यावर तुला रागवायला सांगते, मग ते बरोबर तुला जेवायला सांगतील. ते येणार आहे का? ते मागच्या वेळी म्हणाले होते की तो लवकरच परत येईल. कधी येणार याची काही माहिती आहे का? तो म्हणाला की तो या आठवड्यात येईल. पण मला माहित नाही कधी. ठीक आहे, तुम्ही पटकन जेवून घ्या, मग आपण फिरायला जाऊया. पराठ्याचा छोटा तुकडा तोडत अक्षरा म्हणाली. नाश्ता करून ती परत रूमवर जायला निघाली होती. तेवढ्यात घराची बेल वाजली. अक्षराने दार उघडायला एक पाऊल टाकलंच होतं की मीनू म्हणाली, तुम्ही चेंज करा, मी बघते. कदाचित डिलिव्हरी करणारी व्यक्ती असावी. मी घरासाठी सामान मागवला होता. अक्षरच उत्तर ऐकताच ती दार उघडण्यासाठी सरकली. अक्षरा खोलीत जाऊ लागली. तेवढ्यात तिच्या कानावर एक ओळखीचा आवाज आला. माझा भाचा किंवा भाचीची आई कुठे आहे? हा आवाज ऐकून अक्षरा वळली. आदित्यला दारात छोटे सामान घेऊन उभा असलेला पाहून अक्षराने काही प्रतिक्रिया दिली नाही. ना तिच्या चेहऱ्यावर कुतूहल होतं ना ती हसत होती हे दिसत होतं. अशा अवस्थेत आदित्य स्वतः तिच्या जवळ आला आणि तिची हनुवटी उचलून म्हणाला, तुला पाहून आनंद होत नसेल तर किमान आनंद झाल्याचे नाटक तरी कर. असं नाहीये, तुम्हाला बघून मला आनंद झालाय. ओह, मी कधीच कुणाला इतका आनंदी होताना पाहिलं नाही. बरं, मला सांग, तू कशी आहेस? मी माझ्या भाचा किंवा भाचीसाठी खूप गोष्टी विकत घेतल्या आहेत. मला खूप भूक लागली आहे, आधी काहीतरी खाऊन मग तुला दाखवतो. तुम्ही जेवण करा, तोपर्यंत मी माझ्या खोलीत आहे. असं म्हणत अक्षराने पुन्हा एकदा स्कार्फने पोट झाकलं आणि दुसऱ्याच क्षणी ती तिकडे वळली. ती तिथून निघून गेली. ती निघून गेल्यावर आदित्यने आंटी मीनूकडे पाहिलं आणि डोळे विस्फारून म्हणाला,
ती अशी का वागते? आजकाल ती सगळ्यांशी अशीच बोलते. कुणाला भेटायची भीती वाटते किंवा ती लोकांपासून पळते. हे सांगताना मीनूने बराच विराम घेतला, मग उसासा टाकत म्हणाली, तुम्ही तोंड आणि हात धुवा. मी नाश्ता बनवते. मी आणि अक्षरा बाहेर फिरायला निघालो होतो. पण काही हरकत नाही, आम्ही संध्याकाळी जाऊ. असंही आज त्यांना हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी जायचं आहे. त्याआधी त्यांनी विश्रांती घेतलेली बरी. हे गाईज, कसा वाटला आजचा भाग? काय वाटतं काय होईल? दोघं भेटतील का? बघू काय होतं. त्यासाठी वाचत राहा. सख्या रे. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.